ठीक आहे, बिझनेस थोड्याफार प्रमाणात चालू होता, कारण स्लो डाऊन होता थोडाफार. पण मग करायचं काय? तर माझी बायको एकदा बोलता बोलली की तू तेच कर ना जे तू सगळ्यात चांगलं कर. कोणी सजेस्ट केलं की मग हिंदीमध्ये कर, कोणी म्हटलं इंग्लिशमध्ये कर. देन आय फेल्ट की हीच अपॉर्च्युनिटी आहे, कारण वी वर अनअवेअर की जगू की नाही. तर जे महाराष्ट्राच्या मातीसाठी देणं लागतं ते काम आपण करूया. आणि तिकडनं मग उद्यमी महाराष्ट्राची पहिली ट्रेनिंग बॅच झाली, विच वॉज फ्री ऑफ कॉस्ट. तर पहिला कंटेंट एक्सपोर्ट होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ती आपण बघू. पुढच्या याच्यासाठी मी बसलेलो. माझं एज्युकेशन युके मध्ये झालं, हायर एज्युकेशन. त्यामुळे ना तिकडे गेल्यानंतर डिग्निटी ऑफ वर्क कळलं की युके मध्ये एक एक पद्धत आहे की जो सगळ्यात खालचं काम करतो ही इज पेड हायएस्ट. लोकांची पद्धत कळते. आता चायनाच्या बाबतीत बघायला गेलं, आपण चायनाला खूप सहजपणे शिव्या देतो की यार चायनीज प्रोडक्ट असे, चायनीज प्रोडक्ट तसे आहेत. बट दे हॅव ग्रॅब द वर्ल्ड. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये दे आर वर्ल्ड बिगेस्ट विथ नंबर्स. आणि आपल्याला असं वाटतं की चायनीज प्रोडक्ट म्हणजे खराब. पण मॅक्सिमम पीपल डोंट नो की जे आयफोनसाठी लाईन लावून उभे राहतात, तो आयफोन पण तिकडे चायनामध्येच बनतो. नमस्कार, टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग, मी नवीन सामला आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार, मी स्नेहल सिंग आणि टीजीव्ही मराठी व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत जुडले आहेत आज डॉक्टर ओमकार हरिमाळे. आजचा टॉपिक आपण बोलणार आहोत उद्यमी महाराष्ट्र, नर्चरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ बिझनेस लीडर्स. पुढच्या पिढीसाठी व्यावसायिक नेत्यांना कसं घडवता येईल ह्याच्यावर आजची आपली चर्चा असणार आहे. तर ह्या विषयावर बोलण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांबरोबर आपण थोडीशी त्यांच्या मनाला गुदगुली करूया. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. तर वेलकम सर. आम्ही काही शब्द तुम्हाला देणार आहोत, ओके? आणि तुम्हाला फक्त जे आपण कुछ होता मूवीमध्ये बघितलं ना, की एक शब्द दिला जातो आणि त्याच्यानंतर पहिला शब्द जो मनात येईल किंवा वाक्य जे मनात येईल ते बोलायचं आहे. तर लेट्स सी, रॅन्डम. आर यू रेडी? ॲब्सोल्युटली. परफेक्ट. सगळ्यात पहिला शब्द फ्युचर, भविष्य. AI. परफेक्ट. लॅन्टर्न, कंदील. दिवाळी. स्वप्न. उद्यमी महाराष्ट्र घडवण्याचं. परफेक्ट. हास्य, स्माइल. माझी 2 मुलं. क्षितिज, होरायझन. इन्फिनाइट. क्युरिओसिटी. माणसं. वाव. मनी, धन. नथिंग बट स्टिल एव्हरीथिंग. सिरेंडिपिटी, अनपेक्षित योगायोग. मी बिकमिंग अ एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर. ओके, लास्ट वन. इन्व्हेन्शन, आविष्कार. आविष्कार. 2 गोष्टी आहेत, त्याला उत्तर 2 आहेत. एक तर अगेन AI आणि दुसरं आपण स्वतः. मस्त. थँक्यू. दॅट वॉज ब्युटिफुल. द गायडिंग व्हॉइस मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आणि मी आहे स्नेहल सिंग. आम्ही या माध्यमातून जगाला थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महत्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो ज्याच्यामुळे जीवन आणि करिअरमध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकते. आणि तुम्ही आज आमच्याकडे खूप काही इन टर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहात, स्पेशली फॉर ऑन्टरप्रिनरियल वर्ल्ड ऑर सो ऑन. तर मी खूप इच्छुक आहे तुम्हाला भरपूर प्रश्न विचारण्यासाठी.
पण सर्वात पहिलं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीजीव्ही मराठीमध्ये. आणि सर तुमच्याबद्दल एलिव्हेटर पिच कॉन्सेप्टमध्ये स्वतःबद्दल थोडंसं सांगाल का? ओके. सो मी डॉक्टर ओमकार हरिमाळी. मी राहायला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये राहतो. मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये ऑल टुगेदर गेले 19 ते 20 वर्ष काम करतोय. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये जे काही काम होतं, एक्सपोर्ट म्हणून काम करणं, इम्पोर्टर म्हणून काम करणं किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच, मेंटॉर म्हणून काम करणं, एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. सो जे काही होतं ते सगळं मी करतो. आणि ओव्हरऑल माझे साधारणपणे 6 ते 7 वेगळे व्हेंचर्स आहेत. उद्यमी महाराष्ट्र ही माझ्यासाठी माझं पॅशन. इट इज नॉट अ बिझनेस फॉर मी, विच माय पॅशन टर्न टू बिझनेस. अदर दॅन दॅट मल्टिपल बिझनेस. माझं IVF सेक्टरमध्ये थोडंफार काम चालतं. नंतर इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये थोडंफार काम चालतं. आता डिजिटल मार्केटिंगची मी नवीन कंपनी चालू केली आहे एक्सक्लुझिव्हली फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस. असे मल्टिपल सेक्टर्समध्ये काम करतो, बट मेन ब्रेड अँड बटर इज एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि राहायला मी ठाण्यामध्ये राहतो. आय एम लाईक दिस माय 4th जनरेशन इन ठाणे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. दॅट इज माय मिशन स्टेटमेंट. आणि मी एका मिशनवरती आहे टू क्रिएट ॲटलिस्ट 1 लाख मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर टिल 2028. सो वा. दॅट्स व्हॉट आय एम वर्किंग टुवर्ड्स. तुम्ही ह्या ह्या मिशन पर्यंत पोहोचला कसे? म्हणजे हे कसं घडलं तुमच्यासाठी? म्हणजे तुमचं हे बॅकग्राऊंड घडण्याचं टर्न टू बेसिकली दिस. हाऊ डिड दिस हॅपन? माझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर आय बिलॉंग टू व्हेरी लोअर मिडल क्लास फॅमिली. मला आठवतं माझं लहानपण स्लम्समध्ये गेलेलं आहे, झोपडपट्टीमध्ये गेलेलं आहे. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. माझे आजोबा सुतार काम करायचे. सो घरातनं व्यवसायासाठी सपोर्ट आणि पैसा दोन्ही नव्हतं कधी. पण एक होतं की काही मित्र असे होते की ज्यांचं बिझनेसकडे आकर्षण जास्त होतं थ्रू आउट कॉलेज, थ्रू आउट स्कूल्स. त्यामुळे आधीपासून एक क्लिअर होतं की करायचं तर व्यवसाय. आणि त्यामुळे कुठला करायचा वगैरे काही आधी लहानपणी क्लिअर नव्हतं. एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर थोडीशी घरची परिस्थिती बेटर झाली. नंतर स्कॉलरशिपवरती मी लंडनला गेलो. तिकडे एज्युकेशन झालं, तिकडे एक्सपोजर मिळालं खूप मोठं, की इंटरनॅशनल मार्केट काय आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपलं एक्झिस्टन्स काय आहे किंवा आपल्या प्रोडक्ट्सला, आपल्या सर्व्हिसेसला त्या मार्केटमध्ये मागणी किती. आणि मग नंतर डिसाईड केलं की आपण असं फील्ड निवडूया की जिकडे भारतातल्या प्रोडक्टला आणि भारतातल्या सर्व्हिसेसला मागणी असेल किंवा हा एक जस्ट ब्लर थॉट होता. आणि नंतर मग बिझनेस चालू केला, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू झाला. या सगळ्या याच्यामध्ये मध्ये कोविड आलं. कोविडच्या काळामध्ये असं होतं की ठीक आहे, बिझनेस थोड्याफार प्रमाणात चालू होता, कारण स्लो डाऊन होता थोडाफार. पण मग करायचं काय? तर माझी बायको एकदा बोलता बोलली की तू तेच कर ना जे तू सगळ्यात चांगलं करतो. आणि बिफोर कोविड मी काही एक्झिस्टिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी मी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करायचो त्यांना. त्यांच्यासाठी सेमिनार्स घेणं, वेबिनार्स घेणं. तर बायकोली तू जे बेस्ट करतो तेच चालू कर. म्हणून सहज मस्करीमध्ये उद्यमी महाराष्ट्रची सुरुवात केली, बिंग व्हेरी फ्रँक. ऑफकोर्स एक थॉट मागे होता, बॅक ऑफ द माइंड, की आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीतनं आलोय त्या मातीसाठी परत काहीतरी देणं लागतो. सो आय हॅव टू गिव्ह इट बॅक. पण ती वेळ इतकी लवकर येईल हे कधी एक्सपेक्टेड नव्हतं. असं वाटलं म्हातारेपणी काहीतरी करू आपण आपल्या समाजासाठी. सो कोविडच्या काळामध्ये नवीन ऑर्गनायझेशन चालू करायची. मग कोणी सजेस्ट केलं की मग हिंदीमध्ये कर, कोणी म्हटलं इंग्लिशमध्ये कर. देन आय फेल्ट की हीच अपॉर्च्युनिटी आहे. कारण वी वर अनअवेअर की जगू की नाही. म्हटलं म्हाताऱ्या होईन की नाही माहित नाही. सो जोपर्यंत आहे जगण्याच्या पॉसिबिलिटीज तोपर्यंत जे महाराष्ट्राच्या मातीसाठी देणं लागतं ते काम आपण करूया. आणि तिकडनं मग उद्यमी महाराष्ट्राची पहिली ट्रेनिंग बॅच झाली, विच वॉज फ्री ऑफ कॉस्ट. आणि कोविडच्या काळामध्ये साधारणपणे आय रिमेंबर 1200 लोकांनी ती लाईव्ह अटेंड केली होती फॉर 15 days. आणि देन आय फेल्ट की येस, या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. आणि मग तिकडनं मग काय करायचं, कसं करायचं, मिशन स्टेटमेंट काय करायचं या सगळ्याचा विचार करता मग ठरवलं की आपण टार्गेट घेऊन 2028 पर्यंत 1 लाख मराठी, कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं ना, नो ऑफेन्स टू एनी कम्युनिटी, बट या इंडस्ट्रीमध्ये पाटील कमी दिसतात आणि पटेल जास्त दिसतात. ट्रू. त्यामुळे असं वाटलं की यार आपल्या लोकांनी यायला पाहिजे. आणि आकडा जर बघितला, तुम्ही डेटा जर बघितला, तर सगळ्यात जास्त एक्सपोर्ट्स महाराष्ट्रातनं होतो. पण Correct. अनफॉर्च्युनेटली एक्सपोर्ट करणारी माणसं महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत. सो तो थॉट घेऊन हे सगळं जर्नी चालू झाली. आणि नाव आय एम हॅपी टू से की वी हॅव ऑलरेडी ट्रेन्ड अराउंड 19,000 पीपल. रिसेंटली वी डिड देशातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम. अराउंड 1200 to 1300 पीपल अटेंडेड इट फॉर 3 days. आणि तो पण मराठीमध्ये झाला, सगळ्यात महत्वाचं.
नो वन हॅज डन इट ऑर ट्राईड डुईंग इट. सो आय एम फॉर्च्युनेट इनफ. आय फील की आय एम जस्ट अ मेसेंजर. एक काहीतरी काम करून घेण्यासाठी कोणतरी माणूस लागतो, तो गॉड हॅज सिलेक्टेड मी फॉर दॅट. पण आय आय अग्री विथ दॅट स्टेटमेंट. म्हणजे मी लहानाची मोठी झाले तेव्हा मला नेहमी हे सांगितलं जायचं, की मराठी माणसाला बिझनेस येत नाही. त्यामुळे त्याच्यापासून दूरच राहा. आणि ही संकल्पना तुम्ही चेंज करत आहात विथ टाईम. आय नो खूपशी चेंज झाली आहे, पण म्हणतात ना काही गोष्टी रक्तात असतं असं म्हटलं जातं आणि मग ह्या गोष्टी शिकण्यासाठी कुठेतरी हा प्रयास करावा लागतो. आणि मला वाटतं शिकण्यापेक्षा ना हिंमत करणं, की नाही आपण आपल्याला खरंच काय होतं ना, आपल्याला सांगितलं जातं की रेस्टॉरंटचा बिझनेस शेट्टी लोकांनी करावा, बाकीचा बिझनेस गुजराती मारवाडी लोकांनी करावा. पण मला then प्रश्न पडतो, मग किर्लोस्कर मराठी नाहीयेत का? आपले म्हैसकर मराठी नाहीयेत का? पण हे आपल्याला कुठेतरी फीड लहानपणापासून केलं जातं, कारण कदाचित आई वडिलांचे ते त्यांच्यावरती झालेले संस्कार जे आपल्यावरती पास ऑन होतात. सो त्यांना ते एक्सपोजर माहित नाहीये. थँक्स टू शार्क टँक, की शार्क टँकमुळे बिझनेस करण्याचं लोकांचं प्रमाण एकदम जोरात, मनात इच्छा जास्त जागृत झाल्या. पण अगेन तिकडे पण मी थोडासा ते शार्क टँकच्या याच्यावर थोडंसं डिफर करतो, कारण इट इज मोर अबाउट व्हॅल्युएशन गेम. आणि मला असं वाटतं की बिझनेस म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन आहे. व्हॅल्युएशन इज नॉट बिझनेस. 100 करोडचं फंडिंग मिळालं, हे हा बिझनेस नाही असू शकत. 1 करोडचा प्रॉफिट झाला, हा बिझनेस असू शकतो. सो ते बाळकडू आपल्याला पाजलं जात नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्येच ना आपल्याला आय फील बनवलं जातं एक काय म्हणतात, नोकरदार. नोकरदार. करेक्ट. म्हणजे आणि चायना आणि थोडंफार चेंज आपल्यामध्ये होत चाललंय, पण वी आर स्टिल देअर ऑन दॅट पाथ ऑफ वी आर स्टील देअर. म्हणजे आपलं कॉमन पब्लिकला अजून त्या लेवलचं एज्युकेशन मिळत नाही, वेअर वी आर बीइंग क्रिएटेड ॲज अ एंटरप्रेन्योर. चायना आज 1 नंबरला आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये ऑल टुगेदर इन द वर्ल्ड. त्याचं कारण असं आहे की दे आर बीन ट्रेन्ड टू बी एंटरप्रेन्योर. ट्रू, आपल्याकडे ब्रिटिशची एज्युकेशन सिस्टम अजूनही चालू आहे. ट्रू. त्यामुळे आपल्याला अजूनही तेच, की तुम्ही 9 ते 5 नोकरी करा आणि नंतर घरात राहा, हेच एज्युकेशन आपल्याला दिलं जात आहे. सो दॅट नीड्स टू बी चेंज. सो जे नालंदा युनिव्हर्सिटी होती आपल्याकडे, जी उद्ध्वस्त केली गेली, दॅट नीड्स टू कम बॅक. की प्रॅक्टिकल एज्युकेशन हॅज टू कम बॅक. अँड दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू डू इन बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. अमेझिंग. उद्यमी महाराष्ट्राने जवळ-जवळ आय थिंक 10,000 हून अधिक नो, 19,000. नाऊ द फिगर इज 19,000. माझ्या वेबसाईटवर 10,000 19,000 दाखवतंय. वॉव! नाऊ द ओके. फिगर इज 19,000. 19,000 मराठी युवकांना प्रशिक्षण दिलेलं आहे, एज्युकेशन येस. केलं आहे. म्हणजे तर पास्ट 6 मंथ्स वी ट्रेन्ड अराउंड 3,000 लाईव्ह. दॅट इज अमेझिंग. मग तुमच्या मते आजच्या काळाच्या हिशोबाने ओके, एक व्यावसायिकाला काय माइंडसेट असायला हवं? कुठलं कौशल्य किंवा कुठल्या गुणांची गरज असते? लाइक हे असेल तरच तुम्ही एंटरप्रेन्योर बना, असं काही आहे का? ऍक्च्युली बघायला ना, एंटरप्रिनरशिपचं असं काही फॉर्म्युला नाहीये. हं. बट मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो, की एंटरप्रिनरशिपसाठी सगळ्यात महत्वाची गरज लागते ती म्हणजे जिगर करण्याची. की यू नीड टू टेक दॅट चान्स. यू नीड टू टेक दॅट अपॉर्च्युनिटी. मॅक्सिमम लोक ती अपॉर्च्युनिटी मिस आउट करतात. ट्रू. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं लागतं ते म्हणजे बाउन्स बॅक करणं. 100% पैकी जर मला विचाराल तर 1% इज युअर लक, 1% इज युअर स्किल, आणि 98% इज गेटिंग अप अँड डुईंग इट बॅक अगेन इवन आफ्टर यू फेल. देन यू आर ऑन्टरप्रिनर. मॅक्सिमम लोक जे आपण म्हणतो ना, किंवा काही बिझनेस पहिल्या 3 वर्षात बंद होतात, काही लोक 5 वर्षात बंद होतात. याचं कारण आहे की दे आर नॉट एबल टू बाउन्स बॅक अगेन विथ द डेव्हलप्ड स्किल्स. लोक स्किल्स डेव्हलप करत नाहीत, लोक स्वतःला डेव्हलप नाही करत. मॅक्सिमम जसं होतं, लोकांचं कोडॅक बंद झालं, नोकिया बंद झालं, बिकॉज दे नेव्हर डेव्हलप देमसेल्फ. सो दे वर इन फॉर्च्यून 500, पण नंतर आले नाही, कारण त्यांनी स्वतःला त्या सिस्टम्स बरोबर डेव्हलप नाही केलं. आणि इन दिस केस आय अडॉर ऑर आय अडमायर अमिताभ बच्चन. की आज ते ज्या एजला आहेत त्या एजला पण ट्विटरवरती ऍक्टिव्ह आहेत, इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह आहेत. ही इज गोइंग विथ द जनरेशन. दॅट इज द रिझन ही इज अमिताभ बच्चन. ट्रू. सो जर तुमच्या क्षेत्रातला अमिताभ बच्चन बनायचं असेल तर यू हॅव टू फॉलो दॅट अमिताभ बच्चन. Agreed, agreed. Totally in agreement. So I think bounce back is definitely one of the most important qualities. What I have seen तुमच्या प्रोफाईलवरती पण इज तुम्ही एक वर्षभराचा मेंटरशिप प्रोग्रामही करता फॉर हो. ऑन्टरप्रिनर्स. त्याच्याबद्दल आणि त्याचं व्हॉट यू क्लेम ऑल्सो इज अ होलिस्टिक अप्रोच, म्हणजे सर्व गुणांना धरून तुम्ही ते करता. तर कॅन यू टेल अस लिटल बिट मोर अबाउट काय आहे तो?
माझ्याकडे टोटल आत्ता बघायला गेलं तर आय एम डुईंग टू 2 डिफरंट थिंग्स, 2 डिफरंट ट्रेनिंग प्रोग्राम्स. वन इज 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टचं नॉलेज मिळतं, सिस्टम्स मिळतात. वेर इन इफ यू वॉन्ट किंवा मला स्वतःहून करायचं, यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस. मेनी पीपल हॅव स्टार्टेड इट. ओके. पण मॅक्सिमम गोष्टीमध्ये असं बघितलं गेलंय की जर 100 लोकांनी एखादा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला, कुठलाही, माझाच नाही कुठलाही, तर हार्डली 4% पीपल आर सक्सेसफुल. द रिझन बिहाइंड दॅट इज पीपल टेक दॅट चान्स ऑफ अटेंडिंग अ ट्रेनिंग प्रोग्राम, पण ते इम्प्लिमेंटेशन मध्ये ना त्यांना सपोर्टला कोणी नसतं. करेक्ट. सो आय ऑलवेज से, इव्हन माझ्या वर्कशॉप्समध्ये मी सांगतो, तुम्हाला ट्रेनिंग मी जे देतो ट्रेनिंग कदाचित कुठेही मिळेल, पण सपोर्ट फक्त उद्योग महाराष्ट्रामध्ये मिळेल. अँड दिस इज वेअर पीपल आर लॅकिंग, की लोकांना सपोर्ट नाही मिळेल. अँड फॉर दॅट वी क्रिएटेड दिस मेंटरशिप प्रोग्राम. मेंटरशिप प्रोग्राममध्ये फॉर्मॅट सिम्पल आहे की आम्ही लिटरली डोक्यावर बसतो, की तुम्हाला जर मी सांगितलं की या तारखेपर्यंत ही गोष्ट करा, देन माय टीम विल बी बिहाइंड युअर लाईफ, की तुम्ही केलंय की नाही, आणि नाही केलं तर का केलंय. म्हणजे आम्हाला असे अनुभव आले की लोकांनी ₹1,00,000 दिल्यानंतर पण बऱ्याच वेळा आम्हाला ब्लॉक करून टाकलं, की तुम्ही फोन नका करू, एवढे फॉलोअप करू नका. बट ज्यांनी ती गोष्ट, आणि दिस इज व्हॉट द बिझनेस इज अबाउट, नो, फॉलोअप्स करणं, फॉलोअपला तुम्ही जे टार्गेट सेट केलं टार्गेट अचीव्ह करणं, दिस इज व्हॉट बिझनेस इज अबाउट. ट्रू. आणि ज्यांनी त्या फॉलोअप्सला काय म्हणतात रिस्पॉन्ड केलं, दे आर एबल टू ट्रेड. सो इट इज प्रूव्हन मेथड. मी एक्झॅगरेट नाही करणार, पण मला लोकांकडून आले रिव्ह्यूज आहेत की मिलिटरी लेवलचं ट्रेनिंग होतं आमच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये, किंवा MBA लेवलचं ट्रेनिंग नॉलेज मिळतं. माझा फंडा खूप क्लिअर आहे, मला बिझनेस सोप्पा करून लोकांना शिकवायचा. मी खूप लोकांचं एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत न येण्याचं कारण हे आहे की लोकांना वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री किचकट आहे. ऍक्च्युली ती माझं पण किचकट तेच कधी आहे? ओपिनियन होतं. ती किचकट कधी आहे? ज्यावेळेस तुमच्याकडे 50-100 कंटेनर जायला लागतील, ज्यावेळेस तुमच्या डॉक्युमेंटेशनच्या प्रोसिजर बाबतीत तेव्हा त्यावेळेस किचकट आहे. मी आत्ता व्यवसाय सुरू करत असताना मला जर कोणी सांगितलं की तुला USA आणि इंडियामधली फ्री ट्रेड अग्रीमेंट काय आहे ते वाचायला लागेल, गरजच नाहीये मला. मला माझा पहिला कंटेनर एक्सपोर्ट करायचा, तो कसा करायचा ते मला माहिती पाहिजे. फ्री ट्रेड अग्रीमेंटचे किंवा करन्सी ट्रान्सफरचे इम्पॉर्टन्स काय आहे हे मला आत्ताच्या मोमेंटला शिकणं गरजच नाही. आणि तिथे ती इंडस्ट्री किचकट होते की तिथे त्या, ऑफकोर्स दिस इज स्ट्रॅटेजिकली प्लॅन्ड बाय सम इन्स्टिट्यूट्स आउटसाइड महाराष्ट्र, हम्म. की इंडस्ट्री जितकी आपण किचकट करून दाखवू तितकी आपल्याकडे ट्रेनिंगसाठी लोक जास्त येतील. करेक्ट. हे लोकांनी स्ट्रॅटेजिकली केलेलं आहे. बट आता मी काय करतो, बाबा तुमचं रिक्वायरमेंट काय, आता पहिला कंटेनर एक्सपोर्ट करायचा आहे, तर पहिला कंटेनर एक्सपोर्ट होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ती आपण बघू. पुढच्या याच्यासाठी मी बसलेलो आहे. पुढे प्रॉब्लेम आला तर माझी टीम आहे, मी आहे. दुसरं, लोकांना असं वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागतात, पण आय स्टार्टेड विथ इन्व्हेस्टमेंट ऑफ वॉट ₹30,000-35,000. लोकांना हे लक्षात नाही की एक्सपोर्ट इम्पोर्ट डज नॉट ओनली मीन की तुम्ही अख्खेचे अख्खे कंटेनर एक्सपोर्ट केले पाहिजेत. हम्म. तुम्ही नॉर्मल एक 5 किलोचा बॉक्स पण एक्सपोर्ट करू शकता. करेक्ट. किंवा तुमच्याकडे तो एक्सपोर्ट करण्यासाठी पण पैसे नसतील तर तुमच्याकडे असणारी एखादी सर्व्हिस. आता मी ट्रेनिंग देतो, माझे अनेक स्टुडंट US, UK, सिंगापूरवरून कनेक्ट होतात. सो आय एम एक्सपोर्टिंग माय सर्व्हिस टू देम. करेक्ट. सो सर्व्हिस एक्सपोर्टसाठी यू वुड नीड एन इन्व्हेस्टमेंट, तिकडे ऍडव्हान्समध्ये पेमेंट येतात. करेक्ट. सो पण तो अवेअरनेस नाही, हा मेजर याच्यामधला प्रॉब्लेम. ऍक्च्युली तो माझा नेक्स्ट क्वेश्चन होता तुम्हाला, की इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस जर एखाद्याला स्टार्ट करायचा तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे का? बट यू आन्सर दॅट क्वेश्चन व्हेरी ब्युटिफुली. तुम्ही 10,000च्या इन्व्हेस्टमेंटवर पण चालू करू शकता. लिटरली 10,000च्या इन्व्हेस्टमेंट म्हणून आय हॅव नोन पीपल. माझा एक स्टुडंट आहे, त्यांनी माझ्याकडून ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला आम्ही ट्रेनिंगमध्ये हे पण शिकवतो की तुम्हाला जर विदाउट इन्व्हेस्टमेंट चालू करायचं काय करता येऊ शकेल, विथ इन्व्हेस्टमेंट करायचं. ते ट्रेनिंग घेऊन ही स्टार्टेड हिज ओन एक्सपोर्ट इम्पोर्ट, ज्या लोकांना डॉक्युमेंट्स बनवायचे त्याचे डॉक्युमेंटेशन सर्व्हिसचा बिझनेस चालू केला. विदिन 3 months ही वॉज एबल टू अचीव्ह अराउंड 1.5 lakh रुपीज. ते पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले त्याच्या ई कॉमर्स बिझनेसमध्ये. त्यातनं ई कॉमर्स बिझनेस एक 6 महिने केला, त्यातनं ही वॉज एबल टू अचीव्ह अराउंड 8 to 10 lakh रुपीज. आणि मग नंतर त्यांनी ट्रेडिशनल ट्रेड केला. सो त्याच बिझनेसमधला पैसा त्याच बिझनेसमध्ये टाकून तुम्हाला हे क्रिएट करता येऊ शकतो. ओनली पेशन्स इज द गेम. तुम्ही मला माझ्याकडे 10,000ची इन्व्हेस्टमेंट आणि आय वॉन्ट 50,000 प्रॉफिट एव्हरी कंटेनर, तर ते पॉसिबल नाही होणार. सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट. आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करतोय, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नवीन अडॅप्ट करायला लागतील. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एक्झाम्पल. AI. पीपल आर नॉट रेडी टू. माझ्याकडे असे लोक येतात की माझी टीम लिटरली बसून त्यांना एक्सेल शीट कशी वापरायची हे शिकवते. सो यू विल हॅव टू अडॉप्ट न्यू टेक्नॉलॉजी, यू विल हॅव टू अडॉप्ट न्यू थिंग्स.
सो स्वतःचे स्किल डेव्हलपमेंट करत राहणं म्हणजे आय ऑलवेज फील मी इथे पोहोचण्याचं म्हणजे मी एक साधा झोपडपट्टीतनं राहणारा मुलगा पासून ते इथपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आय ऑलवेज कीप ऑन काय म्हणतात डेव्हलपिंग माय सेल्फ. मी स्वतःला नर्चर करत राहतो. मी माझ्या स्वतःच्या ट्रेनिंग कोचिंग वरती आय थिंक आय स्पेंड अराउंड 18 to 20 lakh rupees per year. अँड दॅट इज व्हॉट हॅज गॉट मी हिअर. आय हॅव मल्टिपल माझ्या लाईफमध्ये जेवढे ऍस्पेक्ट्स आहेत त्या प्रत्येकासाठी आय हॅव गॉट अ मेंटॉर. म्हणजे आय हॅव अ मेंटॉर. मी ज्या फॅमिलीवरच बाहेर जायचं ट्रॅव्हल करायचं प्लॅन करतो त्याच्यासाठी पण माझ्याकडे मेंटॉर आहे जो खूप ट्रॅव्हल करतो. मला हेल्थसाठी रिक्वायरमेंट काही असतील तर त्यासाठी माझ्याकडे माझा मेंटॉर आहे. सो आय हॅव गॉट अ मेंटॉर फॉर एव्हरीथिंग अँड दॅट इज व्हॉट इज हेल्पिंग मी ग्रो. पण आपल्याकडे ओव्हरऑल जर बघितलं तर लोकांचं असं असतं की हा ठीक आहे ना सगळं मी करेन. हा एक दुसरा खूप मोठा हे आहे की सगळंच मी करेन. DIY मार्केटिंग हा पण मीच खूप करेन, सेल्स पण मी करेन, प्रोक्युरमेंट पण मीच बघेन आणि तिथे अर्धी लोक फसतात. आय फील सो. ट्रू. नाही, आय अग्री. आणि दुसरं ॲज इन मी मायसेल्फ बिंग अ कोच आणि आय कॅन रिलेट विथ युअर स्टेटमेंट कारण मला एकेकाळी इवन माय पार्टनर आस्क्ड मी सेइंग, "स्नेहल तेरे पास कितने मेंटर्स है? किती म्हणजे तू एक नाही चालेल का?" म्हणलं, "नाही, कारण एक एकाच एक्सपर्ट आहे, एक एकाच एक्सपर्ट आहे. मला जर दोन्ही दिशांनी जायचंय आणि दोन्हीमध्ये ग्रो करायचं आय नीड 2 मेंटर्स." आणि इन्व्हेस्टमेंट इन मायसेल्फ व्हर्सेस कधी-कधी जेव्हा क्लायंट्स येतात आणि म्हणतात, की जेव्हा मी पैसा कमवेल तेव्हा मी मेंटर हायर करेल. मला असं वाटतं, तो जो दॅट रस्ता नीड्स आहे टू बी तिथे बोथ करतात. पोहोचायचा, तिथेच तुम्हाला सगळ्यात जास्त मदत हवी. त्याच्यानंतरची जी आहे, ते तुमचे मेंटर्स पण चेंज होणार आहेत. कारण की इवन आय टेल माय स्टुडंट ऑर माय मेंटीज की इथपासून पहिला कंटेनर ते 50-60 कंटेनर पर्यंत मी तुमचा मेंटर असू शकतो. पण 60 कंटेनर किंवा 100 कंटेनर पर मंथ पासून 1000 कंटेनरसाठी आय कॅनॉट बी युअर मेंटॉर. यू नीड अ डिफरंट टू मेंटॉर ऑल्सो फॉर कीप फॉर दॅट. शिफ्टिंग. तो सो शिफ्टिंग पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एकाच मेंटरवर स्टक राहिलात, अनलेस अगेन युअर दॅट ग्रोथ मेंटर विल इज मस्ट गेट ऑल्सो स्टक. इफ द मेंटॉर इज ग्रोइंग अहेड ऑफ ॲट यू द देन इट सेम इज फाईन. एक्सपान्शन लेव्हल, पण त्यांचा पण आपला गोल असतो, त्यांचं पण आपलं एक मिशन असतं, सो ऑन. एक्झॅक्टली. आणि एव्हरी पर्सन अंडरस्टँडिंग हॅज इट्स ओन लिमिटेशन. हां, सो ऍज अ ऍज अ मेंटी वी नीड टू अंडरस्टँड की माझ्या मेंटॉरचे लिमिटेशन्स काय आहेत. करेक्ट, नाहीतर काही लोक एकदम इतके वाहून जातात एखाद्या मेंटॉरच्या मागे की नंतर ते गेट स्टक. हां, आणि मग त्या मेंटॉरकडे पण त्याचं उत्तर नसतं. मग माझ्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की एखादा कोणतरी येतो की ही इज ऑलरेडी अचीव्ड व्हॉट आय हॅव ऑलरेडी अचीव्ड. तर करेक्ट, त्याच्या पुढची जर्नी मी त्याला मेंटॉर करणं इज इज रॉंग थिंग. एथिकली रॉंग अँड बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो हां, रॉंग. सो दॅट नीड्स टू बी टेकन केअर. अगेन लोकांना मेंटॉरचं महत्व माहित नाही. लोकांना ट्रेनिंग कोचिंगचं महत्व ना माहित नाही. आय डोंट नो तुम्ही आय एम जस्ट सरप्राइज की यू टोल्ड मी दॅट इव्हन यू आर इन टू ट्रेनिंग कोचिंग. मी आता रिसेंटली एक ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम लॉन्च केला होता कारण मराठीमध्ये असं कोणीच ट्रेन द ट्रेनरसाठी फुल फ्लेजेड काम नाही करत आहे. नाही करत आहे सध्या. हो. बट सरप्राइझिंगली मला रिस्पॉन्सच नाही आला. मी आय वॉज सरप्राईज की ही इंडस्ट्री अशी की लोकांना माहिती नाहीये की या आय इंडस्ट्रीमध्ये कॅन अग्री विथ माहिती नाहीये बिकॉज आय वुड बी द फर्स्ट पर्सन, कारण माझा सध्याचा सगळ्यात मोठा स्ट्रगल हा आहे. सो आय एम न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ट्रेनर आणि कोच, आणि सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट येते की तुम्ही हे आम्हाला मराठीत शिकवता का? तर फॉर मी इवन डिकोडिंग अ सायंटिफिक लँग्वेज इन टू मराठी हा माझा स्वतःचा स्ट्रगल मागचे 1.5 वर्ष झालं चाललंय, वेर आय एम फाइंडिंग डिफरंट वेज ऑफ कन्व्हर्टिंग इट. ओके. तर आय वुड से हो, त्याचा अवेअरनेस लेव्हल खरंच खूप कमी आहे. आणि पण ट्रेनिंग गरज इंडस्ट्री मात्र इतकी भरपूर वाढली आहे. आता ज्या लेवलला वाढली आहे. आय नो अ कोच हू टीचेस पीपल हाऊ टू रीड अ बुक इन वन बुक अ वीक आणि इज मेकिंग 80 लाख रुपीज पर मंथ. अमृत देशपांडे, इफ आय एम नॉट रॉंग, राइट? नो? नो नॉट अमृत देशपांडे इज फ्रॉम साऊथ ओके. मंजुनाथ. हां, मंजुनाथ, करेक्ट. I did enroll for his accelerating reading course. सो मल्टिपल एक ट्रेनर कोच आहे हू टीचेस यू साडी कशी ट्राय करायची आणि शी इज मेकिंग 2.5 crore रुपीज पर मंथ. करेक्ट. आणि एक्सपोर्ट ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इंडस्ट्रीत आहे पण ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या लोकांनी येणं इम्पॉर्टंट आहे. मराठी लोकांना तर अवेअरनेस नाही आणि दिस इंडस्ट्री इज टेकन मेजॉरिटी बाय साऊथ साईड. ट्रू. अग्री. सक्सेस गॅन सारखे प्लॅटफॉर्म्स असतील किंवा QL1 सारखे प्लॅटफॉर्म्स असतील. आणि अग्री. सरप्राइझिंगली त्यांचे 40 to 50% क्लायंटेल आर फ्रॉम महाराष्ट्र. येस. सो आय बिलॉंग टू दर कम्युनिटी. मी माझ्या ट्रेनिंग इफ यू आस्क मी हु आर माय ट्रेनर्स अँड कोचेस आय गॉट हेल लॉट ऑफ देम. राजीव तर्रेजा इज माय ट्रेनर कोच, सिद्धार्थ राजशेखर इज माय ट्रेनर कोच, सक्सेस सुरेन इज माय ट्रेनर. आय एम गेटिंग ट्रेन फ्रॉम ब्लेअर सिंगर, टोनी रॉबिन्स, टाय लोपेज. सो ही इंडस्ट्रीज वेगळी आहे.
आणि ज्याला ती इंडस्ट्री कळली, म्हणजे मी जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आलो, त्याचा रिअली सरप्राईज की मला जो ग्रोथ मिळत गेली. बिंग व्हेरी फ्रँक, आय स्टार्टेड उद्यमी महाराष्ट्र विथ द इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹7,800. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, दिस इयर एप्रिल टू सप्टेंबर वी हॅव ऑलरेडी क्रॉस 7.8 करोड. अजून वर्ष कंप्लीट करायचं. सो दिस इज, मी आणि ओपनली सांगतो का, तर लोकांनी यावं या इंडस्ट्रीमध्ये. हो, ट्रू. आपली लोक ऍब्सोल्युटली कमी. आय थिंक आताच्या वोटर मोजण्याएवढी मराठी ट्रेनर कोचेस आहेत जे मराठीमध्ये ट्रेन करतायत लोकांना. आय अग्री. आय एम रेडी टू डू दॅट. कारण एक ट्रुली पॅशनेट अबाउट मराठी, महाराष्ट्र आणि यु नो ही जाणीव मला स्वतःला आहे की कुठेतरी ह्या गोष्टी आपण आपल्या भाषेत कम्युनिकेट केल्या तर जास्त लवकर समजतात आणि लवकर प्रगती जास्त लवकर होते. कारण की तिथे कुठे कुठे अडकतात. तर मला एखाद्याला जर सोशल मीडिया ट्रेनिंग पण द्यायची आहे, तरी जर मला त्यांच्या भाषेत बोलताच येत नाहीये, तर व्हॉट इज द पॉइंट इन टेलिंग की फेसबुक हे करू शकता, ऍड असे लिहू शकता. अरे पण मला ते सांगताच येत नाहीये तुमच्या भाषेत. तर त्याची खरंच खूप गरज आहे आणि लोक शिकायला रेडी आहेत. पण ऑफकोर्स शिकायला. त्यांना भाषा शिकणं एक्सपेक्ट करण्यापेक्षा आपण त्यांच्या भाषेत बोलून ते ज्या स्किल आणि टॅलेंटसाठी येतात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सगळ्यांना काही इंग्लिश मास्टर करणं गरजेचं नाहीच आहे. बरोबर आहे. तो आय टोटली रिलेट टू दॅट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि तो म्हणजे मला अगदी सुरुवातीपासून तुम्हाला विचारायचा होता. तुमचं भरपूर काम छत्रपती शिवाजी महाराजांशी इन्स्पायर्ड आहेत, त्यांच्या इथोसशी, त्यांच्या नर्चरिंग कम्युनिटी सिस्टमशी. तर तुम्ही ते व्हॅल्यूज जे आपण शिकत आलो आहोत ऐतिहासिक, ओके, ते ह्या तुमच्या क्षेत्रात कसे इम्प्लिमेंट करता? कुठले व्हॅल्यूज आणि त्याचा असं बघा, मी ना अनफॉर्च्युनेटली शिवाजी महाराज खूप वाचले नाहीयेत. मी शाळेत जे वाचले ते किंवा सिरियल्स मध्ये जे बघितले ते, आणि थोडंफार आता वाचन होतं, वाचतो मी. पण मला असं वाटतं मी अजूनही, आय थिंक आय मस्ट हॅव रेड एक 17 ते 18 पुस्तकं वाचली महाराजांवरची फक्त. पण तरी असं वाटतं की मी फक्त 1% महाराज कळलेत मला. आणि त्यांच्या व्हॅल्यूज कुठल्या बेकार, एकतर शून्यापासून उभं राहणं, जे महाराजांनी वारंवार केलं. सगळे किल्ले गेले असताना पण परत उभं राहून परत ते किल्ले मिळवणं, ही एक खूप मोठी महाराजांची, जे बाउन्स बॅक ॲटिट्यूड आपण बोलत होतो ते. दुसरं सर्वसमावेशक काम, म्हणजे महाराजांचं वाक्य मगाशी मी जे बोललो, आय 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 हॅव इट इन माय हँड ऑलवेज, सर्वांचं बोटाचं लावणे आहे, की इट इज नॉट ओनली अबाउट मी, इट इज अबाउट एव्हरीवन. लोकांना हे लक्षात नाही येत की लोकांना फक्त विन विन वरती फोकस करतात. लोक विन 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 वरती फोकस नाही करत. म्हणजे विन विन विन, आय एक्सप्लेन इट सिम्पली, की मी जिंकणं गरजेचं आहे, माझा स्टाफ जिंकणं गरजेचं आहे, आणि माझं क्लायंट जिंकणं गरजेचं आहे. तर इट इज अ प्युअर बिझनेस, तर इट इज अ गुड बिझनेस. अदरवाईज, आणि हेच महाराजांनी केलं ना. महाराजांनी मावळ्यांना त्यांच्या लेवलला सॅटिस्फाय केलं, स्वतः सॅटिस्फाय झाले विथ देअर ओन. सो दॅट इज वॉट यू नीड टू क्रिएट. हे महाराजांकडनं मला दुसरं शिकायला मिळालं. तिसरं महाराजांकडनं सगळ्यात महत्वाचं शिकायला मिळालं ते म्हणजे शिकत राहणं. ही हॅड मल्टिपल मेंटॉर्स फॉर ईच एरिया ऑफ हिज लाईफ. सो मेंटॉर्स राहणं, स्वतःला डेव्हलप करत राहणं. आणि एक गोष्ट मी जी रेझोनेट करतो, की मी जी फॉलो करतो, ती म्हणजे यू नीड टू बी देअर. तिकडे मी जर पोचलो नाही तर काय होईल याचा विचार करत बसण्याच्या तिकडे पोचून बघूया ना काय होतंय. महाराजांनी जो विचार केला असता की मी तिकडे पोचेन, तिकडे पोचल्यानंतर मी जर युद्ध हरलो किंवा माझा किल्ला गेला, तर हे मराठा साम्राज्य उभंच नसतं राहिलं. आपल्याकडे लोक हे करतात की मग मी व्यवसाय केला, तो लॉसमध्ये गेला तर काय होईल, मग घरातले काय बोलतील. महाराजांनी जर हे विचार केला असता की जेव्हा माझे वडील दुसऱ्या कुठल्या तरी राजाकडे काम करतात, राजाच्या विरोधात मी बंड करतोय, आणि त्यावेळेस जर वडील माझे काय बोलतील हा विचार महाराजांनी केला असता, तर आज महाराज नसते झाले. बरोबर. हे आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये घेऊन येणं आय थिंक इम्पॉर्टंट आहे. सो बऱ्याचशा गोष्टी अशा, मी आता पटकन आठवत आहे ते मी सांगतोय, पण बऱ्याचशा गोष्टी ज्या महाराजांकडनं वाचनात एखादी गोष्ट आठवते, लक्षात येते. आणि बिंग व्हेरी फ्रँक, मी बऱ्याच वेळेला विचार करत असताना 3-4 लोक आहेत की ज्यांना मी मनापासून फॉलो करतो. नॉट बिकॉज ऑफ देअर पॉलिटिकल थिंग्स, बट बिकॉज आय लव्ह दोज पीपल. मग एक तर बाळासाहेब ठाकरे, दुसरे ऑफकोर्स महाराजांचं तर आहे, महाराजांबद्दल नाव घ्यायची गरज पण नाही वेगळं.
बाळासाहेब ठाकरे आहेत किंवा शरद पवार आहेत, राजसाहेब ठाकरे आहेत. म्हणजे माझं मराठीचं जे काय म्हणतात संस्कार जे माझ्यावर झाले ते राजसाहेब ठाकरेंमुळे झाले. आय वर्कड व्हेरी क्लोजली विथ हिम इन द इनिशियल स्टेज ऑफ हिज पॉलिटिकल पार्टी, आणि ते मराठीचे खरे संस्कार माझ्यावरती तिकडनं झाले. त्यामुळे ती कट्टरता आपल्या भाषेच्या बाबतीतली ती तिकडनं आली. म्हणजे मी आज अभिमानाने मला सांगायला आवडतं की माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला कर्नाटकवरून लोक येतात, आंध्रावरून लोक येतात, आणि आय मेक देम स्पीक मराठी. किंवा अगदीच त्यांना मराठी येत नसेल तर ते हिंदीत बोलतात, मी मराठीत बोलतो. सो ही कट्टरता जर बाळगता आली, मग ती भाषेच्या बाबतीत असेल किंवा व्यवसायाच्या बाबतीत असेल, यू आर गोण ग्रो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली महाराजांचं सगळ्यात महत्वाचं क्लॅरिटी. महाराजांना हे माहिती होतं मला काय हवंय, म्हणजे आपल्यापैकी 80% लोकांना माहित नाहीये की मला काय हवं. आय अग्री. अँड दॅट इज द रिझन पीपल गो टू सम डिफरंट ट्रॅक्स. ज्या दिवशी माझा का क्लिअर असेल ना, वेन माय वाय इज क्लिअर, त्या दिवशी एव्हरीथिंग वुड बी क्लिअर फॉर यू. आय सो रेझोनेट विथ एव्हरीथिंग दॅट यू से. आणि फर्स्ट टाइम मला नेहमी हा प्रश्न पडायचा की तुम्ही जे बोलला की मी तिथे असणं गरजेचं आहे, तिथून सुरुवात. ओके, विचारांची सुरुवात पण तिथे पोहोचल्यानंतर करावी. सो आय हॅव ऑलवेज हॅड दिस थॉट की शो अप, फर्स्ट शो अप, देन एव्हरीथिंग कॅन बी फिगर्ड आउट. की ते तिथे पोहोचल्यानंतर काय होणार त्याचा विचार तिथे पोहोचल्यावरती करा. आत्तापासून तयारी करायची गरज नाहीये, कारण की त्या तयारीत मोस्टली आपण स्वतःला मागेच ठेवतो. कारण प्रश्न नेहमी अशा वेळेस निगेटिव्हच येतात, जे निगेटिव्ह येतात. आपल्याला पुढे कमी ढकलतात. अनलेस यू हॅव दॅट फायर, की नाही मला हे करूनच दाखवायचंय, मला काहीतरी सिद्ध. पण तिथे का हा स्पष्ट असतो की मला हे का करायचंय. म्हणजे आय जस्ट शेअर अन एक्झाम्पल विथ यू. माझी टीम जेव्हा मी हे ठरवलं की आपण इंडियातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम करू, ऍट दॅट पॉइंट इन टाइम वी वर हॅव्हिंग अराउंड दर महिन्याला मी 200-250चा काउंट करत होतो. ती म्हणे सर 200 आपण डायरेक्टली 1000चा काउंट वाढवायचा विचार करतोय सर, पॉसिबल नाही. माय पार्टनर सेड द सेम थिंग. माझ्या कंपनीच्या सीईओनी माझं सेम सांगितलं, माझ्या बायकोनी मला तेच सांगितलं. एव्हरी वन वर लाईक की हे पॉसिबल नाही, हे शक्यच नाही होणं. की देशामध्ये काय म्हणतात इंडियातले सगळ्यात मोठे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, दे हॅवंट ट्राईड इट ॲज ऑफ नाव. सो फॉर यू डुईंग इट फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री इट इज नॉट पॉसिबल. Correct. बट देन आय टोल्ड देम यार टोनी रॉबिन्स करू शकतो किंवा बाकी मोठे ट्रेनर्स कोचेस करतो, आपण का नाही. तर देन आय गॉट आन्सर की नाही, मग ते बिझनेस कोचेस आहेत, ते लाईफ कोचेस आहेत, आपण एका निश वरती बोलतोय. देन आय सेड चल ना ट्राय तो करते. बिईंग देअर जे असतं ना, की म्हणजे ट्राय तर करू, काय होईल, फार फार तर विल फेस लॉस. हे फार फार तर काय होईल, लॉसच होईल. हे जेव्हा मानसिकता क्लिअर होईल ना, की एंड गेम वर्स्ट केस सिनारिओ काय होऊ शकतं, तर हे होऊ शकतं. मरणार तर नाही होत आपण. Correct. जिवंत आहोत तोपर्यंत परत क्रिएट करण्याची ताकद आहे माणूस म्हणून आपल्यामध्ये. True. हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस ते अचीव्ह करणं पॉसिबल होतं. आणि देन हे जेव्हा मी केलं, क्रिएट झालं, त्याच टीम वॉज लाईक येस सर वी वर रॉंग. आणि जरी नसतं झालं, समजा लेट्स से की पॉसिबल झालं नसतं हे करणं, तर आय वुड हॅव अंडरस्टूड माझे लिमिटेशन्स काय आहेत. Correct. ऑफकोर्स फायनान्शियल लॉसेस वगैरे इट कॅन बी रिकवर्ड, बट लिमिटेशन्स कळले असेल त्याच्यावरती वर्क करता आलं असतं की. अँड फॉर्च्युनेटली वी डिड इट फॉर 3 टाइम्स, नॉट ओनली वन, Once. लास्ट 6 months मध्ये. सो यू Okay. नीड टू गिव्ह इट अ शॉट. कारण काय ना, नोशनल लॉसेस भरून काढता येतात, सॉरी फिनान्शियल लॉसेस भरून काढता येतात, करतात. हा. नोशनल लॉसेस भरून नाही काढतात. ज्या दिवशी माझ्यावरचा विश्वास उडून जाईल की मी व्यवसाय नाही करू शकत, तो विश्वास परत कोणीच माझ्यावर नाही आणू शकत. Agreed. पैसा गेलेला मी कसाही कमवू शकतो. Agreed. Agreed. आय एम Totally. सॉरी, मी खूप बोलतोय कदाचित नाही, तुमच्या नाही. It's a एक्सपेक्टेड. So it's an interest of my own as well, कारण की मी पण मोस्टली ऑन्टरप्रिनर्स बरोबरच काम करते ऍट अ व्हेरी इनिशियल लेवल ऑफ आयडिएशन फेज टू सेटिंग अप टू फर्स्ट 3 years, की जे मानसिकता लागते इन टर्म्स ऑफ व्हॉट माइंडसेट डू यू नीड माइंडसेट यू नीड. बी अन ऑन्टरप्रिनर. आणि मोस्ट लोक जे माझ्याकडे जातात ज्यांनी एम्प्लॉई माइंडसेट टू ऑन्टरप्रिनर, एखादा जॉबवरती 10 वर्ष 20 वर्ष काम करून मग तो मंथली पगाराची सवय सोडून इकडे यायचं, त्याला काय मानसिकता लागते ह्याच्यावर सगळ्यात जास्त काम असतं. सो आय टोटली रिलेट विथ एव्हरी वर्ड दॅट यू आर सेइंग. कारण कुठलाही बिझनेस असो, आय थिंक ऑन्टरप्रिनरियल माइंडसेट ही आपल्याला जगण्यासाठीच लागते. जर तुम्हाला तुमचं घरही नीट चालवायचं असेल, स्वतःच्या पोरांना नीट शिकवायचं जरी असेल, तिथे पण ते तसं डोकं चालणं आय थिंक इज इम्पॉर्टंट. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी त्याची अत्यंत गरज आहे. सो माझा फोकस इज कनेक्टिंग टू दॅट, आय वुड से की लोकांचा प्रॉब्लेम काय, लोकांना सेल करायला घाबरतात.
किंवा लाचतात. हा सेल्स जो जगातला हायएस्ट पेईंग जॉब आहे, सेल्स जो फक्त एकच डिपार्टमेंट असं जो तुमच्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये फक्त क्रेडिट आणतो, फक्त तो एकच ओनली डिपार्टमेंट. डिपार्टमेंट मनी बट मेकिंग. त्यालाच लोक घाबरतात आणि तेच लोक करत नाहीत. आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग. हा. मी बघितले अनेक चांगले चांगले एंटरप्रेन्योर्स बघितले की जे 2 करोड 5 करोड टाकून कंपन्या उभ्या करतात आणि दे डोंट हॅव मार्केटिंग बजेट्स. सो मी सोनं जरी विकत असेल अगदी ₹5 किलोनी, पण ते मी मार्केट करत नसेल तर देर इज नो पॉइंट इन डुईंग दॅट बिझनेस. एक्झॅक्टली. आय टोटली अग्री. आय थिंक सेल्स साठी जो एक नेगेटिव्ह कॉनोटेशन येतो तो आय थिंक विक्री किंवा स्वतःला विकणं हे आपण मोस्टली कन्सिडर करतो. बट वॉट वी डोंट अंडरस्टँड इज जर मला माझी कला ह्याच्यावर पूर्ण विश्वास असेल तर मी त्याच्याबद्दल कधीही बोलू शकते. तसंच मी जे क्रिएट केलं आहे त्याच्यावर माझा विश्वास असेल तर मला फक्त लोकांना हे म्हणायचं की ते चांगलं आहे. सो दॅट डिफरन्सिएशन की आपण ऍक्च्युली कुणाला मॅनिप्युलेशन इज द फिअर पीपल हॅव की अरे त्यांना घ्यायचं नसेल तरी मी कसं विकू. नाही, तुम्हाला गरज क्रिएट करायची आहे आणि गरज असतेच सगळ्यांना. आपल्याकडे फक्त ती टॉप प्रायोरिटीवरती तेव्हा नसेल कारण की ती व्यक्ती समोर उभं राहून तुमचं ऐकते म्हणजे कुठेतरी गरज आहे. म्हणजे ग्रँड गार्डनचं एक वाक्य आहे, ग्रँड गार्डन इज बिगेस्ट सेल्स ट्रेनर, ट्रेनर की when you want to sell, that is a time you should not sell. Correct. Selling means what? The selling is not selling. Selling is just conveying the features and what requirement that person has in your about your product. आपण लोकांना असं वाटतं सेलिंग म्हणजे पुश करणं की नाही घ्या. दॅट इज नॉट सेल्स. ते कॉनिटेशन्स आय थिंक खूप मनात येतात की मी असं कसं पुश करू, पण त्यांना तर नाही म्हणायचं. आपण कधी कुणाला फोर्स करत नाही आणि इथे आपण ते संस्कार आणि व्हॅल्यूज आणतो त्याची गरज नाही. ऍक्च्युली सेल्स इज सो मच अबाउट अंडरस्टँडिंग समोरच्या व्यक्तीची गरज काय आहे ती समजून आपण फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर होतोय, त्यांचा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतोय. सो आपल्याकडे बघा ना, आपण असं कॅज्युअली बोलू बघितलं मार्केटिंग करतो. हा एखाद्या नेगेटिव्ह काय टोमणा मारायचा असेल तर मार्केटिंग. मी तर माझ्या सेशनमध्ये मी आय टेल देम, माझ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही आलात मी पहिलेच सांगतो की मी इथे ऍट द एंड काहीतरी विकणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला व्हॅल्यू डिलिव्हर करेन. आय एम गोइंग टू सेल यू समथिंग. इफ यू वॉन्ट टू बाय इट नो यू आर नॉट माय गेम. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही यांनी काही विकलं नाही पाहिजे आणि आम्हाला फुकट तू 4 तास आम्हाला वेळ देतो, दॅट इज नॉट पॉसिबल. ते जगात कोणी असं देर नो फ्रीलान्सेस. Totally in agreement with what you're saying. Just want to understand influences. आता तुम्ही as you said international reaches पण भरपूर झालेत, whether it is Dubai, Bangladesh, Ukraine or even तुमचे mentors which come from the USA, so on. सिंगापूर. तर ह्या इंटरनॅशनल एक्सपिरियन्सने तुमच्या कार्यशैलीत किंवा कामात काही बदल, विजन मध्ये काही बदल, एनिथिंग खूप झाला. ऍज आय सेड माझं एज्युकेशन युके मध्ये झालं, हायर एज्युकेशन. त्यामुळे ना तिकडे गेल्यानंतर डिग्निटी ऑफ वर्क कळलं की युके मध्ये एक पद्धत आहे की जो सगळ्यात खालचं काम करतो ही इज पेड हायएस्ट. ओके. सो हे डिग्निटी ऑफ वर्क तिकडे लक्षात आलं. स्वतः जेव्हा काम करायला लागलं, म्हणजे आय रिमेंबर मी युके मध्ये ऍज अ स्टुडंट होतो त्यामुळे लिमिटेड वर्किंग आवर्स होते. आय वर्क इन अ हॉटेल ॲज अ पॉटर. आपल्या भाषेमध्ये भांडी घासण्याची कामं केलेली आहेत. मी स्पार म्हणून एक जी शॉप चेन्स आहेत तिकडे मी लादी पुसण्याचं काम केलेलं आहे. मी काय म्हणतात त्याला मटेरियल स्टॅकिंगचं काम केलं आणि त्यात कुठेही मला माझा बॉस आणि मी ते झाल्यानंतर मी संध्याकाळी पार्टी करायला एकत्र जायचो. हे एक माइंडसेट क्रिएट करायला खूप महत्वाचं होतं की नाहीतर आपल्याकडे काय की ऑफिस बॉय म्हटल्यानंतर ठीक आहे तू इम्पॉर्टंट नाहीये, मॅनेजमेंट लेवल इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज व्हॉट आय गॉट इन माय ऑर्गनायझेशन. आज माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये ऍट द एंड ऑफ द इयर जे प्रॉफिट्स होतात कंपनीचे त्यातले अराउंड 10 to 15% प्रॉफिट्समध्ये 10 to 15% माझ्यापासून ते आमच्या ऑफिस बॉय आहे त्या सगळ्यांना डिवाइड करतो आम्ही. सो दॅट इज गोइंग टू क्रिएट द इक्वॅलिटी. दुसरं एक मला तिकडे बघायला मिळालं ते म्हणजे युअर एम्प्लॉयर युअर बॉस ही रेझोनेट्स विथ युअर ड्रीम्स. तिकडे हे विचारलं जातं की तुला काय अचीव्ह करायचंय आणि ते मी जेव्हापासून माझ्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करायला लागलो की तुला काय अचीव्ह करायचंय, तुझं काय ड्रीम आहे, ते ड्रीम काम कम्प्लीट करण्यासाठी आपण एकत्र काम करू. देन द एम्प्लॉई विल स्टार्ट वर्किंग फॉर युअर फुलफिलिंग युअर ड्रीम्स.
तो एक मला युके मध्ये राहिल्याचा मेजर बेनिफिट झाला. किंवा बिझनेससाठी ज्या वेगळ्या ठिकाणी जातो त्या कल्चर्स कळतात, लोकांची पद्धत कळते. आता चायनाच्या बाबतीत बघायला गेलं, आपण चायनाला खूप सहजपणे शिव्या देतो की यार चायनीज प्रोडक्ट असे, चायनीज प्रोडक्ट तसे आहेत. बट दे हॅव ग्रॅब द वर्ल्ड. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये दे आर वर्ल्ड बिगेस्ट विथ नंबर्स. आणि आपल्याला असं वाटतं की चायनीज प्रोडक्ट म्हणजे खराब. पण मॅक्सिमम पीपल डोंट नो की जे आयफोनसाठी लाईन लावून उभे राहतात, तो आयफोन पण तिकडे चायनामध्येच बनतो. करेक्ट. मोठा प्लस पॉईंट चायनाचा म्हणजे दे हॅव एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन. म्हणजे चायनामध्ये जर तुम्ही समजा माऊस बाय करायला गेलात, तर ते तुम्हाला विचारतात किती वाला देऊ, 200 वाला बनवून देऊ की 2000 वाला बनवून देऊ. हा. दे हॅव क्वालिटी फॉर ईच अँड एव्हरीथिंग. सो दॅट इज व्हॉट यू नीड टू बी इन द बिझनेस, की ज्या कस्टमरला काय हवंय हे जर तुम्ही समजून घेऊन त्याला त्याप्रमाणे पॅकेज करून दिलं. तर मी मेजरली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो अदर दॅन एक्सपोर्ट ट्रेड्स. सो सो ते तुम्हाला पॅकेज करता येणं गरजेचं आहे. ऍट द एंड इट इज व्हॉट यू आर ऑलरेडी सेलिंग. Selling. पण ते पॅकेजिंग कसं करता येऊ शकतं ते समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते मला तिकडनं कळलं. सो मल्टिपल गोष्टी ज्या शिकता आल्या या एवढ्या वर्षांमध्ये विथ द इंटरनॅशनल क्लायंट्स ऑर विथ माय टीचर्स. अमेझिंग. एक प्रश्न जो आय थिंक खूप जास्त डिस्कस केला जातो वेन इट कम्स टू मराठी समाज, ओके, ते आहे भाषेतलं अंतर. ओके, भाषेवर प्रेम असणं आणि वेन यू वॉन्ट टू कनेक्ट विथ द वर्ल्ड, की तुम्हाला एक जागतिक स्तरावरती एखादा बिझनेस करायचा आहे, तर व्हॉट इज युअर ओपिनियन की किती अपग्रेड? ऑफकोर्स आपण अपग्रेड करायला पाहिजे, त्यामुळे हा प्रश्न ऍक्च्युली नॉट दॅट स्पेसिफिक आहे, पण तरी ते तो जो एक छोटा प्रश्न खूप लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल. आता मला विचाराल ना तर भाषेचं ऑफकोर्स इंग्लिश तुम्हाला येणं गरजेचं आहे, बिकॉज इट इज नीड ऑफ द आर. बिझनेसची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे ते थोडंफार यायला पाहिजे. पण नसेल जरी येत, म्हणजे आय हॅव फ्यू बायर्स इन दुबई हू स्पीक्स मराठी. मंदार जोशी नावाचा ब्राह्मण डोंबिवलीचा माझा बायर आहे. विवेक नाईक नावाचा साताऱ्याचा मुलगा माझा बायर आहे. सो यू कनेक्ट. तुमचा जो कम्युनिटीवरती तुमचा पगडा असतो ना तुमचा, किंवा तुमच्या भाषेवरती जेव्हा प्रेम असतं तर ती माणसं बरोबर कनेक्ट होतात. जर्मनीमध्ये आय एम इन वर्ड्स विथ सम बायर. ही इज अ मराठी पर्सन. त्याचे तिकडे जे शॉप चेन्स आहेत. श्रीलंकेमध्ये आता एक कंपनीवर माझं बोलणं चाललंय, त्यांच्या डिरेक्टर बोर्डवरती एक मराठी माणूस आहे. सो मराठी माणसं सगळीकडे आहेत. जगातली 18वी बोलली गेलेली भाषा आहे. त्यामुळे आपण असं नाही बोलू, म्हणजे पाकिस्तानमध्ये मराठी लोक आहेत. करेक्ट. पाकिस्तानमध्ये 750 मराठी कम्युनिटी, मराठी फॅमिलीज आहेत. ट्रू. सो मराठी सगळीकडे. जर तुम्हाला अगदीच भाषेवरती फर्म राहायचं असेल तर, पण अदरवाईज बिझनेस करण्यासाठी यू नीड टू नो द बिझनेसची भाषा जी आहे ती शिकावी लागेल. बोलावीच लागेल. आणि नसेल शिकता येत तरी काही प्रॉब्लेम नाही. 800 ते 1500 रुपये पर तासाचे घेऊन ट्रान्सलेटर मिळतात. थँक्यू. मला आय ऍक्च्युली वॉन्टेड टू पुट इट इन वर्ड्स, कारण की खूप वेळा हा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट आठवण करून द्यावा लागतो की आहे आपण सगळीकडे आहोत. पण सगळीकडे आहोत, मला yes. सगळ्यात मोठा मराठी समाज ऍक्च्युली मी युएस मध्ये असताना भेटला आणि तिथून माझा मराठी पॉडकास्ट चालू झाला, कारण की मला असं वाटलं की कुणीच नसणार ऐकणारं. पण आजही त्या पॉडकास्टचे हायेस्ट लिस्नर्स युएसचे जे जॉग्राफिकल लोक तिथे राहतात तेच आहेत. सो व्हॅलिडेशन हवं होतं इन अ वे फॉर ऑल द लिस्नर्स की आणि काय होतं ना, जेव्हा एखादा मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर असतो ना, तेव्हा तो जास्त मराठी असतो. मी आय हॅव स्टेड इन युके, यू हॅव स्टेड इन युएस. मला एक खूप चांगलं माहिती आहे की इंडियन वेन नॉट इन इंडिया इज मोर इंडियन. तिकडे जास्त सण साजरे केले जातात. इकडे कदाचित दिवाळी साजरी करत नसतील घरात, पण तिथे दिवाळी, दसरा, नवरात्र सगळं साजरा केलं जातं, कारण तेच एक फॅक्टर असतो जो कम्युनिटीहून बॉन्ड करतो आपल्याला. ट्रू. ट्रू. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तर मराठी म्हणून म्हणा किंवा इंडियन म्हणून म्हणा, तो एक्सेप्टन्स खूप पटकन क्रिएट करता येऊ शकतो. आणि तो होतो इफ इट ऑल यू आर जेन्युइन इनफ. परफेक्ट. जर तुम्हाला मेसेज द्यायचा असेल आजच्या युवकांसाठी, ओके, काय सांगाल? अच्छा, युवकांना सगळ्यात पहिले तर गिव्ह इट अ ट्राय फॉर युअर ड्रीम्स. आई वडील काय म्हणतील, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, कारण आपल्याकडे नॉर्मली असं बोललं जातं की मित्रांना आपण काय एखादी गोष्ट सांगितली तर मित्रांना आपली लायकी आहे का ती, गप्प नोकरी कर. सो आय वुड सजेस्ट नोकरी करा, पण आयुष्यभर जर तुम्हाला फक्त ईएमआय भरायचे असतील तर नोकरी करा.
पण आई वडिलांची, बायकोची, मुलांची, नवऱ्याची स्वप्न पूर्ण करायची तर व्यवसायासाठी एक शॉट देणं गरजेचं आहे. आणि अगेन ज्या महाराजांना आपण फॉलो करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की राज्य छोटं का असेल ते स्वराज्य असावं. ते स्वराज्य तुमचं निर्माण करा व्यवसायाचं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, से नो टू ड्रग्स. इट इज द वर्स्ट थिंग दॅट इज टेकिंग प्लेस एव्हरीवेअर. म्हणजे आज मी कॅज्युअली असं बघतो ना, तर मुलांकडे सहज काही अंमली पदार्थ अवेलेबल आहेत लोकांसाठी. आणि ते होण्याचं कारण काय? कारण तुमचा का क्लिअर नाही. ज्या माणसाचं विजन आणि ज्याचं टार्गेट्स क्लिअर आहेत, तो कधीही असल्या गोष्टींच्या मागे जाणार नाही. अग्रेड. आणि ड्रग्सचाच एक दुसरा प्रकार म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मवरनं मी बोलतोय तुमच्याशी, पण सोशल मीडिया. की दिवसातले 4 तास कसे रील्स बघत निघून जातात कळत पण नाही. म्हणजे अगदी गेल्या 4-5 दिवसापूर्वी सांगतोय, माझ्या घरी एकटा होतो, म्हटलं एक रील चालू केली. खरं तर माझीच रील मी बघत होतो. ती बघता स्क्रोल करत आय थिंक रात्री 11:30 वगैरे बसलो आणि सहज नंतर घड्याळ बघितलं तर कळलं 3 वाजलेत. अँड दॅट वॉज शॉकिंग टू मी. हम्म. की असंच जे मुलं, की कॉलेजमध्ये जाणारे मुलं, की जे बेरोजगार आहेत, हे लोक किती तास वाया घालवतात. इन्स्टेड जर तुम्हाला असं वाटलं की तो तो वेळ वाया घालवायचाच आहे, तर मग तो पुस्तकांमध्ये घालवा. किंवा कुठले तरी साधे साधे छोटे ₹500-600 कोर्सेस घ्या, स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटवरती करा. पण डोंट डोंट गेट इन टू दॅट. इट इज नॉट गोइंग टू टेक यू एनिवेअर. म्हणजे ते बघायला थोडंसं लोकांना दाखवायला छान वाटतं तेवढ्या पुरता. पण ऍट द एंड इट इज नॉट गोइंग टू टेक एनीवन एनिवेअर. आणि बिझनेस करा. नोकरी करणं हा एंड गेम नाही असू शकत. अग्रीड. अग्रीड. टोटली इन अग्रीमेंट. थँक्यू. आजचं आपलं कॉन्व्हर्सेशन खूप छान झालं, पण एपिसोड संपायच्या आधी थोडासा मसाला. तर मी पुन्हा तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि विदाउट एनी थॉट जे मनात येईल ते सांगा. ओके? जास्त नाही आहेत, 5-6च प्रश्न आहेत. प्लीज प्लीज. सगळ्यात पहिला प्रश्न. जर तुम्हाला असा मोठा बिलबोर्ड लावायला भेटला कुठे, ज्याच्यावरती तुम्हाला ते सांगायचं, जे सगळं अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, तर ते काय असेल वाक्य? सुरू करा तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय. परफेक्ट. जर तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी भेटली एका डेटवर जाण्यासाठी कुठल्याही सेलिब्रिटी, तुमच्या नजरेत जे सेलिब्रिटी असेल ती, तर ती व्यक्ती कोण असेल आणि का? सो नॉर्मल डे, नो मेल फिमेल असं काही त्याला हे नाही. नाही. सो माझ्या दृष्टीने एकच सेलिब्रिटी आहे, छत्रपती शिवाजी महाराज. परफेक्ट. जर तुम्हाला एका दिवसासाठी नियम बनवायची संधी भेटली, की तो नियम प्रत्येकाने फॉलो करायलाच लागेल, तर तो काय नियम असेल? घरातल्या लहान मुलांमध्ये व्यावसायिकता किंवा व्यावसायिक बनण्याची मानसिकता क्रिएट करणं. की हा नियम कंपल्सरी प्रत्येक घरात 1 तास आई वडिलांनी मुलांबरोबर बसून त्यांचा ऑन्टरप्रिनर माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी कोर्स म्हणा की जे काय असेल ते करणं गरजेचं राहील. तरच पुढची पिढी व्यावसायिकाची बनेल. अग्री, टोटली. एखाद्या चित्रपटाचा रिमेक करायची संधी भेटली, तर कुठला आणि त्यात कोण कॅरेक्टर्स घेणार मग किंवा कोण नवीन ऍक्टर्स घेणार? एखाद्या चित्रपटाचा रिमेक करायची संधी जात मला नाही वाटत कुठल्या चित्रपटाची रिमेक करण्याची गरज आहे. कारण ज्यांनी पहिल्यांदा बनवलं त्यांनी खूप मेहनत, खूप आशा अपेक्षा लावून केलेले आहेत. त्यामुळे तो रिमेक करून वाटोळ करण्यात काही लॉजिक नाही वाटत मला. अग्रीड. आयुष्य ह्या अख्ख्या पॅचमध्ये कुठला एखादा पार्ट आहे का, की जो तुम्हाला असं वाटतं, की जर मी पास्टमध्ये जाऊन बदलू शकत असेल तर मी बदलेल? पास्टमध्ये जाऊन बदलेन नाही वाटत. लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट जी झाली ती त्या वेळेला झाली आणि त्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आय डोंट थिंक सो आय शुड चेंज इट. आणि ते चेंज केलं तर फ्युचर चेंज होईल माझं. सो आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. थँक्यू. ओके, लास्ट क्वेश्चन. अशी खूप इन्व्हेन्शन चालू असतात, डिस्कव्हरी चालू असतात, तर तुम्हाला जशी संधी भेटली एखादी गोष्ट इन्व्हेंट करायची किंवा काहीतरी नवीन आधुनिक क्रिएट करायचं, तर तुम्ही कशाचा शोध लावाल आणि का? मी शोध लावेन फ्युचरमध्ये होणाऱ्या नेगेटिव्ह गोष्टी आधी कळण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, जेणेकरून जे आपले जवळचे आहेत, घरातले आहेत, त्यांच्यावर जास्त वेळ घालवता येईल. कारण आज आपण ते करत नाही आहोत.
True. की जर एखादा माझा जवळचा व्यक्ती पुढे काही दिवसांमध्ये जाणार असेल जग सोडून, ऍटलीस्ट आय कॅन स्पेंड सम टाइम विथ दॅट, मोर टाइम विथ दॅट पर्सन. परफेक्ट. थँक्यू. आज तुम्ही खरंच म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन खूप छान झालं माझ्या मते. आय डोंट नो युअर एक्सपिरियन्स. आय लाईक इट, आय एन्जॉयड इट. पण थँक्यू. आणि सगळ्या व्ह्युअर्ससाठी हा होता आज आमचा एपिसोड डॉक्टर ओंकार हरिमाळी यांच्याबरोबर. आणि हा भाग संपवायच्या आधी पुन्हा एकदा क्विक रिक्वेस्ट, TGV मराठी चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि जर तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल, त्यातनं तुम्हाला काही भेटलं असेल, तर कमीत कमी 3 लोकांबरोबर ते शेअर करा. कदाचित त्यांचाही याच्याने फायदा होईल आणि आम्हालाही 3 नवीन व्ह्युअर्स भेटतील. तर विन विन सिच्युएशन. ट्रिव्हिया सेगमेंट ह्याच्यानंतर तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण पुन्हा एकदा सर थँक्यू आज आल्याबद्दल आणि इथे आमच्याबरोबर असल्याबद्दल. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर चॅनल. थँक्यू. Thank नमस्कार. TGV मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग. मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस TGV मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू.